भर देण्यात आला आहे। फिलिपाईन्स हा भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणाचा महासागर या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा भागीदार असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। भारताच्या दौऱ्यावर असलेले फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष मार्कोस फर्डिनांड ज्युनियर यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या। ग्लोबल साऊथचे सदस्य देश या नात्यानं दोन्ही देशांसमोर समान आव्हानं आहेत आणि विकास तसंच जनतेची समृद्धी ही सामायिक उद्दिष्ट आहेत। दोन्ही देशातल्या जनतेचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीनं भागीदारीच्या क्षेत्रांवर आम्ही विशेष लक्ष पुरवत असल्याचं सांगून या संदर्भात डिजिटल आणि वित्तीय तंत्रज्ञानातल्या वाढत्या द्विपक्षीय सहकार्याचं स्वागत करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। भारत आणि फिलिपाईन्स यांच्यातली भागीदारी केवळ दोन्ही देशातल्या जनतेसाठीच लाभदायक आहे असं नव्हे, तर आपल्या प्रदेशात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीचा तो पाया असल्याचंही राष्ट्रपती म्हणाल्या। दोन्ही देशातल्या जनतेमध्ये शतकानुशतकं सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध असून उभय देशातल्या मैत्री आणि सहकार्याचा दोन्ही देशातल्या जनतेमध्ये संबंध हा भक्कम पाया असल्याचंही राष्ट्रपती म्हणाल्या। व्हिसा संदर्भातली अधिक सुलभता आणि हवाई कनेक्टिव्हिटीमधली वाढ यामुळे दोन्ही देशातली जनता आणि व्यापारी संबंध यांच्यात अधिक समन्वय साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आपली आतापर्यंतची सर्वात फलदायी भेट असल्याचं मार्कोस यांनी म्हटलं आहे। भारत आणि फिलिपाईन्स यांच्यातल्या घनिष्ठ संबंधांना याचं श्रेय जात असल्याचं ते म्हणाले। भारत